हा अश्व उच्च श्रेवा म्हणजे वेग, सत्ता, ऐश्वर्य, अधिकार, शक्ती ह्यांचं प्रतीक आहे. ह्यावरचा अधिकार मी दैत्यांचा राजा बळी ह्याकडे देतो आहे. मी बळीला एक सूचना देते. ह्या रत्नाचा त्यांनी योग्य वापर करावा. याची निर्मिती ही सदहेतूंसाठी केलेली आहे. त्यामुळे देवांविरुद्ध याचा उपयोग होणार नाही. याचे दायित्व दैत्यांकडेच राहील. नारायण नारायण. समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांची विभागणी करण्याचे दायित्व हे त्रिमूर्तींवर होते. पहिली 2 रत्न जी बाहेर आली ती देवांकडे गेली. त्या न्यायाने आता पुढील जे रत्न बाहेर येणार ते दैत्यांकडे जाणे स्वाभाविक होते. श्री महादेवांनी तसे त्यांना वचन दिले होते आणि घडलेही तसेच. उच्चैश्रवा हा दैत्यांकडे गेला. दैत्यांना पहिले रत्न मिळाले. त्यांच्या आनंदाला उधाण आले. सगळीकडे दैत्य कुळाचा जय जयकार होत होता. आपल्याला रत्न मिळाले या उत्साहाने आता दैत्य देखील अधिक त्वेषाने समुद्र मंथनासाठी सज्ज झाले. आता पुढे कोणते रत्न बाहेर येणार आणि ते कोणाकडे जाणार याची उत्सुकता देवांनाही होती. हे आख्यान ऐकताना खरोखरच अद्भुत वाटते आहे. हे सर्वांनी ध्यानात ठेवावे की मुनिवर म्हणाले तसं हे आख्यान हे प्रतिकात्मक आहे. आता पुन्हा एकदा सर्वजण त्वेषाने समुद्र मंथन करू लागले. मेरू पर्वताला श्री विष्णूंनी आपल्या पाठीवर घेतले होते. भल्या मोठ्या वासुकीच्या सहाय्याने पुन्हा एकदा सर्वजण समुद्र ढवळण्यासाठी सिद्ध झाले. हे प्रभू, या क्षीरसागरातून उच्चैश्रवा बाहेर आला आणि आपण त्याचे अधिकार या दैत्यांना दिलेत. पण हे प्रभू, माझी आपल्याला विनंती आहे की या पुढचे जे दिव्यरत्न बाहेर येईल त्यावर आम्हा देवांचाच अधिकार असावा. इंद्रदेव, संयम असू द्या, अधीर होऊ नका. हे समुद्र मंथन लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवे. जोपर्यंत श्री महालक्ष्मी आणि अमृत या समुद्रातून बाहेर येत नाही तोपर्यंत हे मंथन पूर्ण होणार नाही. त्यामुळे कोणताही विलंब न करता आपले कार्य सुरू करावे. क्षीरसागराच्या तळाशी श्री विष्णू कासवाच्या रूपात मेरू पर्वतास स्वतःच्या पाठीवर घेऊन उभे आहेत. समुद्र मंथनाला पुन्हा सुरुवात करा. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे पुरुषायादि बीजाय पूर्णबोधाय ते नमः. नारायण नारायण. देवी, या समुद्र मंथनाच्या कार्यात माझ्या आराध्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ते जर नसते तर हे समुद्र मंथनच घडू शकले नसते. या सृष्टीच्या कल्याणासाठी त्यांनी आपले दायित्व पार पाडले. तो अतिविशाल अतिभव्य असा मेरू पर्वत त्यांनी आपल्या पाठीवर ठेवला आणि हे केवळ आणि केवळ त्यांनी या सृष्टीच्या कल्याणासाठीच केले. श्री विष्णू या सृष्टीचे पालक आहे. या सृष्टीच्या चराचरामध्ये त्यांचे अस्तित्व आहे. हे संकेत तर नव्हे.
म्हाळसा काय झालं? काय नाही. नारायण नारायण. तर भक्तजन हो, समुद्र पुन्हा घुसळला जात होता आणि आणखी एक दिव्य असे रत्न बाहेर येण्यासाठी सिद्ध झाले होते. काय सुगंध आहे या पारिजाताचा. होय, हा दिव्य पारिजात श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. देवा, हा पारिजात कोणाला द्यायचा? ब्रह्मदेव, या सुगंधी वृक्षाचा दैत्यांना काहीच उपयोग नाही, कारण ह्याच्या दिव्य फुलांचा सुगंध आणि ह्याचे सौंदर्य ओळखण्यासाठी जी सृजनशीलता हवी ती दैत्यांकडे नाही. आणि म्हणूनच ह्या पारिजातकावर अधिकार इंद्रदेवांचा असेल. हे प्रभू, मी समस्त देवलोकांच्या वतीने आपल्याला वंदन करतो. मी आपला अत्यंत ऋणी आहे. नारायण नारायण. आणि समुद्रातून पारिजात बाहेर आला. माझ्या आराध्यांना अतिशय प्रिय असणारा असा तो वृक्ष, ज्याच्या केवळ स्पर्शाने आपला थकवा नाहीसा होतो, असे ते दिव्य पारिजातकाचे झाड. हा वृक्ष केवळ माझ्या आराध्यांनाच नव्हे, तर श्री लक्ष्मी मातेंना देखील अत्यंत प्रिय आहे. हा वृक्ष त्यांना प्रसन्न करतो. ओम नमो मणींद्राय आयुधधराय मम लक्ष्मी वसंचित पूरय पूरय ऐहिं क्लीहौ मणिभद्राय नमः. श्री महालक्ष्मी देवींना आणि श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असणाऱ्या पारिजातकाच्या पुष्पाचे आणि त्या पारिजातकाच्या झाडाचे अनन्य साधारण असे महत्व आहे. असं काय होतं अचानक मला? या झाडाचे पुष्प जरी त्यांना प्रिय असले तरी ते कधीही तोडून त्यांना वाहिले जात नाही. नारायण नारायण. देवी, आपण अस्वस्थ दिसत आहात. म्हाळसा, काय झालं? काय नाही. मुनिवर, प्रारंभ करा. होय प्रभू. तर श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असा पारिजातकाचा वृक्ष समुद्र मंथनातून बाहेर आला. आत्ता म्हाळसाताईसनी काय झालं असेल? म्हाळसा, काय झालं? तू अशी अस्वस्थ का आहेस? मला चंदनाचा सुगंध येतो आहे. चंदनाचा सुगंध म्हणजे श्री विष्णूंचे अस्तित्व, होय ना मुनिवर? नारायण नारायण. होय देवी. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मला सुगंध येतो आहे. याचा अर्थ ते इथेच कुठेतरी आहेत. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री वासुदेवाय नमः. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री वल्लभाय नमः. ओम
श्री हरये नमः. ओम श्री गोविंदाय नमः. ओम श्री निवासाय नमः. ओम श्री व्यंकटेशाय नमः. माझ्या प्रिय भक्ताने श्री म्हाळसादेवींना जे सांगितलं ते असत्य कसं असेल? मला माझ्या असण्याचे संकेत श्री म्हाळसादेवींना द्यावेच लागतील. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला श्री विष्णूंच्या अस्तित्वाची चाहूल लागली आहे. मला चंदनाचा सुगंध येतो आहे. याचा अर्थ ते इथेच कुठेतरी आहेत, पण त्यांचे दर्शन मला होत नाही. शुभ संकेत आहेत देवी. तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. पण मला त्यांचं दर्शन का होत नाही? माधवा, आता म्हाळसेला काय सांगावे? आपल्याकडे उत्तर नाही असं कसं होईल? म्हाळसा, श्री विष्णू हे सृष्टीच्या चराचरामध्ये आहेत. झाडांमध्ये, पानांमध्ये, फुलांमध्ये, वेलींमध्ये, नदीमध्ये, आकाशामध्ये, सर्वत्र श्री विष्णू आहेत. पण मला त्यांचे दर्शन हवे आहे. म्हाळसा, तुला त्यांचे दर्शन निश्चितच घडेल, पण त्यासाठी योग यायला हवा. पण या क्षणी मी तुला इतकेच सांगतो की तो क्षण फार दूर नाही. देवी, सूर्यास्त झाला. आज आख्यान इथेच थांबवावे लागणार. श्री हरे नारायण नारायण नारायण. श्री हरे नारायण नारायण नारायण. गणेश, 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 कुठे आहेस तू? मला तू सापडणार नाही असं नाही होऊ देणार मी. गणेश, चल. बघ, मी माझ्या स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी लाडू तयार केले आहेत. माते, कसला विचार करतेस? ह्यांच्या मूळ रूपाचा, महादेवांचा, त्या शिवतत्वाचा. मी त्यांची पत्नी झाले खरी, पण या तत्वाबद्दल मला सत्य अजूनही कळले नाही. आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता क्षणोक्षणी माझी वाढते आहे. गणेश, तुला बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत, मग तुला हे देखील ठाऊक असेल ना? ते अनादी आहेत, अनंत आहेत, अथांग आहेत, त्रिमूर्तीमधले एक. ह्या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी, विनाशक, देवांचेही देव महादेव.
देवा, आज्ञा असावी देवा. चोडप्पा, मला तुम्हाला एक महत्वाचे कार्य सांगायचे आहे. मी आता इथे ध्यान करत बसणार आहे, तेव्हा या इथे कोणाचाही व्यत्यय येऊ नये अशी माझी इच्छा आहे. वैजी, तेव्हा समजा तुमच्या मनाप्रमाणेच होईल. मी आज स्वतः हात बाहेर थांबतो. चोडप्पा, मी सांगेपर्यंत आतमध्ये कोणालाही सोडलं जाऊ नये. वैजी, येतो. माते, एकदा एक आगीचा खांब अचानक प्रकट झाला. श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू यांनी त्या खांबाचे वरचे आणि खालचे टोक शोधायचे प्रयत्न केले. ज्याला त्या खांबाचा तळ किंवा वरचे टोक सापडेल तो श्रेष्ठ अशी जणू स्पर्धा लागली. ते काळ त्यांनी प्रयत्न केला तरी ते सापडले नाही. अखेर एका क्षणी ब्रह्मदेवांनी श्री विष्णूंना वरचे टोक सापडले असे खोटे सांगितले. पण श्री ब्रह्मदेवांनी असे असत्य वचन का केले? आणि तो अग्निस्तंभ काय होता? ज्या क्षणी ब्रह्मदेवांनी असे सांगितले त्या क्षणी तो आगीचा खांब दुबंगला आणि त्यातून महादेव प्रकट झाले. महादेव? हो, आणि त्यांनी श्री ब्रह्मदेवांना समज दिली. पण एक गोष्ट साऱ्यांना कळून चुकली की ज्या खांबाला कोणत्याही बाजूला शेवट नाही, त्याला पाया नाही की कळस नाही, नेहमी आग ओकणारा तो खांब म्हणजे एक अलौकिक सत्य आहे. शिवतत्वाचे प्रतीक, आपल्या कल्पने पलीकडचे, निराकार, अमर्याद, अथांग असे त्यांचे रूप, त्यांचे तत्व आहेत. हे शिवतत्व जाणून घेणे खरोखरीच सोपे नाही माते. आज नेहमीप्रमाणे तुम्ही गडावर जाऊन येणार नाही का? जावंसं वाटत नाही. काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात असा बदल करणार नाही. देवी, सगळं काही सांगायलाच हवं का? अर्थातच. तुम्ही काय विचार करता आहात हे मला कळायला नको का? श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना काही संकेत देणार आहेत. कशा संदर्भात? समुद्रातून जेव्हा विष बाहेर पडलं तेव्हा श्री महादेवांनी ते प्राशन केलं होतं. ही मोठी घटना होती. ती ऐकण्यासाठी श्री म्हाळसा देवींना सिद्ध करावं लागेल. मी समजू शकते, परंतु त्यांना ते सहन व्हायला हवं. कारण त्यावेळी सुद्धा पार्वती देवी क्रोधित झाल्या होत्या. त्यावेळी देखील श्री महादेवांनी असं काही करणं त्यांना अपेक्षित नव्हतं. राजसभेत अचानक काही घडू नये म्हणून श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवींना संकेत देण्याचा मार्ग निवडला आहे. म्हणून तुम्ही आज बाहेर न जाता इथेच थांबता आहात? होय देवी. श्रीराम 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 श्री